नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला एक नवीन बुलेटिन पाहायला मिळते. त्यामध्ये नक्की विषय काय आहे, महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्या सूचना देखील व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया. आपण जर विचार केला तर काल रात्रीपर्यंत आपण जर पाहिलं तर 1,31,189 आणि मुलाखतीसह 1,09,136 उमेदवारांनी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता शेवटची डेट 16/8/2026 आहे, हेही सर्वांनी लक्षात ठेवा. आता मेन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नवीन टॅब देण्यात आलेला आहे. समजून घ्या तो टॅब नक्की काय आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत. कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड व अनसर्टिफाईड या स्थितीत असणाऱ्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक केलेले नाही, त्यामुळे माहिती पूर्ण असूनही त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करता येत नाहीत. अशा उमेदवारांना माहिती आहे त्या स्थितीत विचारात घेऊन प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी पात्र आहेत त्यांचेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये म्हणजे वरती हा 4 नंबरचा मुद्दा म्हणजे जिथं तुम्ही पात्र आहात त्याच ठिकाणी तुम्हाला म्हणजे प्रेफरन्स द्यायचे आहेत. 5 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये त्यांच्या नोंदी योग्य रकान्यात न करता अन्य रकान्यात उदाहरणार्थ डिप्लोमा डिग्रीमध्ये नोंद करावयाच्या DED BEd इत्यादी सारख्या अर्हता सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत नोंद केल्यामुळे उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. उमेदवार पात्र असताना त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रमाणपत्रामध्ये असलेली माहिती त्या संबंधित रकान्यात आहे असे विचारात घेऊन प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी पात्र आहेत त्यांचेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांनी सर्टिफाईड या पात्रतेच्या मेनू अंतर्गत म्युझिक BPE ATD AM इत्यादी सारख्या अर्हता ड्रॉपडाऊनमधील योग्य अर्हतेची निवड न करता मॅन्युअली नोंद केलेल्या उमेदवाराच्या नोंदी योग्य करून त्या देखील विचारात घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकारच्या उमेदवारांच्या अडचणी दूर करून प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे या उमेदवारांनी आपली माहिती तपासून आलेल्या प्राधान्यक्रमापैकी ज्यासाठी पात्र आहेत त्यांचेच प्राधान्यक्रम लॉक करावेत. पहा, म्हणजे आपण प्राधान्यक्रम कशासाठी पात्र आहोत तेच लॉक करायचे आहेत. 7 नंबरचा मुद्दा, प्राधान्यक्रमात उमेदवारांकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीतील पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग इनमध्ये प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल. पहा, हा नवीन टॅब आलेला आहे आणि या नवीन टॅबचा सगळ्यांना फायदा होईल. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र नाहीत हे सुद्धा त्या ठिकाणी दिसतं. म्हणजेच प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल या मेनू अंतर्गत देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम जनरेट होत असले तरी प्रत्यक्षात आपली पात्रता असलेले प्राधान्यक्रमच लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत दिनांक 16/8/2026 पर्यंत जनरेट करून लॉक करावे, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.